आहोत आपले प्रतिनिधी वेदांत नेब कोणत्या अपडेट्स घेऊन येत आहेत त्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब. वेदांत, आपल्यासोबत अभिजित पानसे आहेत. ठिकठिकाणी मराठीचं महत्त्व सांगणारे बॅनर्स लागलेत. कशा प्रकारची तयारी झाली आहे, कारण तुम्ही या सगळ्या नियोजनामध्ये होतात? भव्य तयारी झालेली आहे. आज मराठी माणसाचा हा आनंद सोहळा आहे आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारचं आम्हाला बातम्या येतात की लोक इथे येतात तर ही जागा कमी पडते, त्यामुळे आम्ही त्या नियोजनात आहोत की इतकी गर्दी आम्ही सांभाळायची कशी. कोण कोण भाषण करणार आहे, काही ठरलंय कालच्या बैठकीमध्ये? मला असं वाटतं काही प्रमुख पक्षांचे काही नेते येणार आहेत, ते काही भाषणा सुरुवातीला करतील आणि नंतर अर्थात राजसाहेबांचं आणि माननीय उद्धव साहेबांचं भाषण होईल. शिवसेना तुम्ही जवळून बघितली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत तुम्ही पहिल्यापासून होतात. दोन भाऊ एकत्र येणं किती महत्वाचं, एक शिवसैनिक आणि नंतर मनसैनिक म्हणून? नाही, वैयक्तिकदृष्ट्या राजकीय भूमिका जर आपण बाजूला ठेवला तर एखाद्या कुटुंबाच्या मध्ये दोन भाऊ एकत्र येणं ही आनंददायीच गोष्ट आहे आणि त्याला लगेच राजकारणाची काही युतीचं पांघरून घालायची काही गरज नाही आहे. आता हा केवळ मराठीचा सोहळा आहे आणि मराठी भाषेचा विजय आणि मराठी भाषेच्या साठी जो काही संघर्ष झाला की हिंदी सक्ती नको, याचा विजयाचा हा सोहळा आहे. त्यामुळे याला कुठलाही आम्ही झेंडा नाही वापरलाय, त्यामुळे राजकीय अर्थ काढू नयेत ना. नाही, पण तुम्ही म्हणताय की झेंडा नाही वापरला, पण सगळीकडे दोन भावांचे पोस्टर्स आहेत. आयोजन मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आहे, त्यामुळे इतर पक्ष येतील. निश्चितपणे येतील. आमचं अतिशय दूरध्वनीवर बोलणं झालेलं आहे. मुख्यत्वे करून आज याचं कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होतं. एका पक्षाने घेतला असतं तर तो एका पक्षीयचा इव्हेंट झाला असता.